येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। हॉटेल मालकाने वेटरला ग्राहक आणि कामावर लक्ष दे असं सांगितलं। याचा राग आल्याने वेटरने मालकाशी वाद घातला। तुझ्याकडे पाहतो असा दम देत तो निघून गेला। अर्धा ते पाऊण तासाने 5 ते 6 जणांच्या टोळीसोबत तो आला आणि हॉटेल मालकावर त्याने कोयत्याने जीवघेणा हल्ला केला। यात हॉटेल मालक गंभीर जखमी झालाय। वेळीच हॉटेल बाहेर पळाल्याने त्यातून तो बचावलाय। याबाबत उपनगर पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले आणि ही घटना CCTV मध्ये कैद झाली। आपण बघू शकतो कशा पद्धतीने या हॉटेल मालकावर वार करण्यात आला। नाशिक रोडच्या मुक्तिधाम मागे मथुरा हॉटेल आहे। या हॉटेलचे संचालक नितीन सचदेव हे गेल्या 2 महिन्यांपासून हॉटेल व्यवसाय करतात। त्यांच्याकडे देवळाली गाव परिसरात राहणारा डॅनियल उर्फ डॅनी थोरात हा वेटर म्हणून काम करतो। शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास मालक नितीन याने डॅनी यास ग्राहकांकडे आणि कामाकडे लक्ष दे म्हणून सांगितलं। याचा राग येऊन डॅनीने हॉटेल मालकाला शिवीगाळ केली। त्यानंतर काही वेळाने 7 जणांना हॉटेलमध्ये घेऊन घुसत नितीन यांच्यावर त्याने कोयत्याने, रॉडने आणि इतर हत्याराने हल्ला केला। यावेळी नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडले। नागरिकांनी नितीनला पालिकेच्या बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल केले। आठवडाभरात कोयत्याने हल्ला घडल्याची ही 3री घटना आहे। नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे नाशिक गुन्हेगारीचं केंद्र ठरतंय की काय अशी भीती आता व्यक्त केली जाते। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।